मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी सरगुंडे आणि रस. मस्त सरगुंडे, त्यावर घेतलेला भरपूर रस, साखर आणि भरपूर तुपाची धार चवीला अप्रतिम लागतं. तर यासाठी त्याला रस करूया. तर रस करण्याआधी आंबे ना 2 ते 3 तास आधी पाण्यात ठेवायचे. त्यामुळे काय होते, त्यातली सगळी उष्णता निघून जाते. त्यानंतर आंबा असा मस्त हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे माचवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, त्याचा पूर्ण रस मोकळा होतो. आणि काय करायचं, अशा तऱ्हेने आंब्याचा सगळा रस काढून घ्यायचा. ही आपली आंब्याचा रस करण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर रस काढून झाला की ज्या कोळी असतात ना, त्याला थोडंसं मीठ लावायचं, म्हणजे त्याला असलेला सगळा रस मोकळा होतो. त्याचबरोबर आमरसाला चांगली चवही येते. आणि त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकायचं आणि या कोळी काय करायच्या, धुवून घ्यायच्या. त्यामुळे त्याला राहिलेला सगळा रस निघून येतो. आणि दोन्ही रस एकत्र करायचे की आपला आंब्याचा रस तयार होतो. आणि तुम्हाला जर हा मिक्सरमधून काढायचा असेल तर मिक्सरमधून सुद्धा काढू शकता, परंतु असाही रस खूप छान लागतो. त्यानंतर आपण उकळून घेऊया सरगुंडे. सरगुंडे हा वळवणीचा पदार्थ आहे. विदर्भामध्ये हा उन्हाळ्यात घरोघरी केला जातो. पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी छान उकळी द्यायची. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये हे सरगुंडे घालायचे. सरगुंडे घातल्यावर याला पुन्हा एकदा छान उकळी द्यायची आहे. म्हणजे उकळी आली की 1 ते 2 मिनटात फक्त आपले सरगुंडे शिजतात. फार लवकर शिजतात कारण हे पातळ असतात, त्यामुळे हे व्यवस्थित शिजतात. तर पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे आणि सरगुंडे बघा आपल्याला शिजलेले आहेत. आता हे शिजले सरगुंडे की लगेच एका चाळणीवर घालायचे आणि वरतून गार पाणी घालायचं, जेणेकरून काय होतं, सरगुंड्यांचं ओव्हर कुकिंग थांबतं आणि सरगुंडे अगदी मोकळे होतात. आता हे छान सरगुंडे मोकळे झाले की त्यावर मस्त आंब्याचा रस घालायचा आहे. आवडीनुसार साखर घालायची आहे. भरपूर तूप घालायचं आहे की आपला सरगुंडे आणि रस असा बेत तयार होतो. नक्की करून बघा.